बाबा काय पेरता म्हणता मग आता इथं? आता पाहू गड्या इथं काय पेरायचं आहे तर विचार चालू आहे मग भुईमुग पेरा म्हणून. आता उन्हाळी भुईमुगच पेरते की नाही लोक, पेरून टाकावं म्हटलं आपण. भुईमुग पेरता? चांगला आहे ना बाबा, पेरा ना. काय आता नाहीतरी मी ऑफिसला चाललोच नाही आहे. तर असं करतो ना, मी तुम्हाला करू लागतो ना शेतीतलं काय करायचं आहे, काही सांगत जा मला. मला फक्त तेवढं समजत नाही. सुमित खरं खरं सांग बाबू, तुले तिथं ऑफिसमध्ये काढून टाकलं काय रे? काय झालं का तुझ्यासोबत? बाबा आता जाऊ द्या ना ती गोष्ट. आता ते काढू नये सांगू नये विचारू नये करताय काय? हं? आता जी गोष्ट आपल्या हातातच नाही आहे, त्याला काही उपाय नाही आहे ना. नाही नाही, घरातल्या लोकांनी बाबू गोष्टी माहीत असते. आता मग घरात तुला अशी नाही विचारली, घरात तुझी माय असते, आतापर्यंत छाया होती, सुनार येते. कसं आहे, आता सुनेच्या समोर जर काही विचारलं तर तुझी कमीपणा नाही झाली पाहिजे तिथं. म्हणून मग मी तिथं तुला विचारपूस काही केली नाही. ना म्हटलं याला वावरातच विचार नाही येतच म्हटलं तिकडे. बाबा ते काय झालं आता तुम्हाला सांगतो. तुम्ही आम्हाला इथून काढून दिलं, मग आम्ही इथून गेलो एका भाड्याच्या घरात गेलो. तर ते असंच होतं साधं सुद्धा घर. आणि परिस्थिती जेमतेमच होती. कारण का आता इथून पैसे पहिले संपले होते. मग थोडेफार होते जे काही त्याच्यात मग राहून राहिलो होतो. घर मला काही चांगले भेटले होते. सगळंच व्यवस्थित होतं. पण आता थोडंसं कमीपणा होती बा पैशाची, बाकी तर काही नव्हतं. आणि ते चालूच होतं, आता ऑफिसला जावतं पगार बिगार भेटे. तर परीचं म्हणणं असं होतं, आता इथं कसं होतं घरी, का सगळे पैसे ते खर्चातच उडवे तिच्यावाल्या शौकात. आणि मी पैसे देऊच नाही घरात. कारण का तिच्या पैशातून पैसेच वाचे नाही, माझा खर्च झाला का. मग कुठून देऊ मी पैसे घरात? आयतं खाणं चालू होतं घरातल्या भरोशावर. हा मग काय झालं? तर मग बाबा ते करायला लागले कुरकुर. म्हणे मला साडी घेऊन पाहिजे, असं तसं घेऊन नाही देत, हे नाही ते नाही चालू झालं. मग मी म्हटलं ठीक आहे बा, आता माझ्याजवळ पैसे आहे नाही, आले म्हणजे करून देईन म्हटलं तुला, एवढ्या तर साड्या आहे म्हटलं. चाल म्हटलं आता या. नाही मी आता घालत नाही, असं नाही तसं नाही चालू झालं तिचं. मग मग राहिली कुठून भूत भरलं तिच्या डोक्यात. तर मी जॉबच करतो म्हणे. म्हटलं जॉब करतो. नाही नाही म्हटलं, काही गरज नाही म्हटलं तुला जॉब करायची. काय गरजच नाही ना सुनबाईला काम करायची बाहेर. आता तू कमवूनच राहिला होता, एवढा पगार आहे सारा आहे. आता मी याच्यासाठी काढलं तुम्हाला, काही ना काही सुधरान जबाबदारी येईल तुम्हाला. तर आजपासून तुम्ही सुधरान. उद्या चालून आज तुमचे भाऊ करून राहिले आम्ही येतो. उद्या जर त्याला नाही केलं तर मग काय करा, जबाबदारी कधी येणारच नाही तुम्हाला. म्हणून राहिलो का बा तू अल्लग राहा तर तुम्हाला समजन. सांगतो ना बाबा, आता तुम्ही तर बरोबरच केलं, मी नाही म्हणत चुकीचं केलं म्हणून. ते म्हणते आम्हाला काढून दिलं असं तसं म्हणते, पण मी तर म्हणत नाही का चुकीचं केलं बा म्हणून ना. मग काय लागली काय ड्युटीवर, करायला लागली का मग ड्युटी? किती भेटते मग पगार गिगार? बाबा तिला तेच म्हटलं मी. मला म्हटलं 50,000 रुपये पगार आहे म्हटलं. तू जर जाशील म्हटलं काम करायला, तर तुला 7 आणि 8 हजाराच्या खाली कोणी देणार नाही म्हटलं. वरतं 10,000 देईन, 15,000 देईन म्हटलं. याच्यावर कोण देईन? आणि तेवढ्या रुपयात दिवसभर तुला ड्युटी करणं, तिच्याकडून बाबा घरातच काम होत नाही, एक काम नाही करत ती, तिथं ड्युटीत काम करणं होऊन राहिलं काय? दुसऱ्याच्या इकडे काम करणं, जॉब करणं सोपी गोष्ट आहे काय? पण ऐकायला खालीच नाही होती ते. मी करतोच म्हणे. असं असं मग कोणं पाहिजे त्याच्यासाठी काम? ते काय म्हणे म्हणे, तुमच्या ऑफिसमध्ये म्हणे वॅकन्सी आहे म्हणे, तर रिकामी जागा आहे म्हणे. मग मी म्हटलं ठीक आहे तर खरी म्हटलं गड्या. तर ठीक आहे म्हटलं, मला काय माहिती एवढं बेकार होईल म्हणून. काय म्हटलं मग. मग हे तिथपर्यंत त्यांनी हे माहित नव्हतं. मी ऑफिसमध्ये असताना हे तिथे आली एक दिवस. आली तर मला नाही भेटली. हे डायरेक्ट बॉस सोबत भेटायला गेली अंदर. आता बॉस तर हरामी आहे आमचा, एक नंबरचा हरामी आहे. त्याच्याशाने मी तिला नाही नाही करू. तर तो आहे हरामी माणूस. हे गेली त्याच्या कॅबिनमध्ये, आणि हे काय बोलली असं नाही ते, त्यांनी हिला जॉबवर ठेवून घेतलं. पाहायला चांगली आहे बा असं तसं करून. आणि विचारलंही नाही का कोण आहे काय म्हणून. म्हणजे त्याला माहित नव्हतं काय हे तुझी बायको आहे म्हणून? नाही पहिले माहीतच नव्हतं, हिनं सांगितलंच नाही का मी कोणी होई म्हणून इच्छी. काहीच नाही सांगितलं ना. हिनं ओळखच नाही दाखवली काही. फक्त कामापुरतं विचारलं आणि बस. मग बॉस घरी आला एक दिवस, रात्रीच्या टाइमले घरी आला. तर मग मी म्हटलं अरे बॉस तुम्ही कसे काय घरी? तर बॉसचं रूपच बदललं एकदम. मला घरी ऑफर करायला लागला. सुमित तुझ्या कामापासून लय खुश आहे म्हणे मी, तर तुला घर देतो हे ते, आणि परीला नोकरी देतो. मी म्हटलं नाही नाही, मला नाही पाहिजे म्हटलं घर गिर. याच्यातच ठीक आहे म्हटलं, मी खुश आहे म्हटलं याच्यातच आम्ही आनंदी आहे म्हटलं. पण परी ते ते नाचून राहिली होती ना. नाही नाही पाहिजे आम्हाला बंगला पाहिजे असं तसं. मग तिच्या मागं मागं जास्त लागलं बा मला, म्हणून गेलो तिथं. असं अशी झाली मग गोष्ट नाही? हा बाबा अशी झाली गोष्ट. मग तिथं गेलो बंगल्यात त्या. तिथं गेलो तर तिथेही बॉस येणं जाणं चालूच. कधी कधी तिथंच मुक्कामी. असं करून मोठ्या मुश्किलनं मी कसं तरी तिथं राहिलो. मग खायची दिक्कत नाही. तिले कपडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तुम्ही सांगा बाबा, बिना यानं कोणी करत असते काय? ज्याचा मतलबच नसते काही, तो माणूस पगारही देईन आणि फालतूचे खर्चही करून काय कोणावर. नाही नाही, असं होऊच शकत नाही. असं तर कोणीच नाही करत का फायदा नाही मतलब नाही, आणि दुसऱ्यासाठी खर्च करून राहिला, असं कोणी करतच नाही. बस मी तसंच म्हणू तिले. आणि तिले म्हणू अशी करू नको तू, जाऊ नको त्या माणसाच्या मागं, चांगला नाही तो माणूस. पण हे ऐकायला खालीच नाही आहे. मग आता खाली नाही तर काय करू? मला तर असं पटत नाही पहिलेच. मला म्हणे तू मला जडतं म्हणे बा म्हणे. मला म्हटलं मी काय नाही जडू तुले, मग काय हे चाललं म्हटलं. पण मग बायको आहे म्हटलं तर माझं काम आहे म्हटलं तुला समजावणं. बायकोनं काही बायकोची ठेवलीच नाही मग नाही?
ठेवलीच नाही बाबा तिनं. स्वतःची नाही ठेवली, माई नाही ठेवली. पुऱ्या ऑफिसमध्ये माहीत तू होऊन गेली. सगळेजण कोणी म्हणते सुमितची बायको चांगली नाही, सुमितची बायको चांगली नाही, बॉसच्या मागं लागली, बॉसला फसवलं असं तसं. आता हिनं त्याला फसवलं का त्यानं हिला फसवलं हेच नाही समजून राहिलं. आता हेच गेली तिथं पहिले, नाही काय, हे तिथं गेली, त्यानं बरोबर चान्स मारून पाहिला, हे फसली झाड्यात, बस त्यानं झाडं टाकूनच दिलं. हम्म. काय करतो मग आता? समजावं आहे म्हणतं का सुनबाईले? समजावं असेल तर आपण जाऊ. नाही बाबा, काही अर्थ नाही तिला समजावून, कारण का ती समजण्याच्या पलीकडे गेली आहे. समजायच्या याच्यात असती तर तिला समजावलंही असतं. मग आता समजावत नाही तर काय करतो? तिची आठवणीतच राहतं काय मग आता? नाही बाबा, पाहा लागन ना आता, आठवणीत काय राहायला लागन, काही ना काही विचार करायला लागन, नाही काय. आज नाही उद्या तर येईनच ते वापस माझ्याजवळ. काय फायदा? काय फायदा मग तुम्ही तिकडे पश्चाताप होईल मग इथं येईल. हे बरं आहे का हे? आज बॉसच्या मागं उद्या अजून कोणाच्या मागं लागल. हे कुठा पाण्यातून सुटलेला तीर कधी वापस येते का बाबू? नाही ना बाबा, तेच तर आहे. तेच म्हणतो मी तिला एवढं समजून सांगायचा प्रयत्न केला बरं, पण तेच समजून ऐकायला म्हणजे ऐकून घ्यायलाही तयार नाही आहे. नाही म्हणते तूच चुकीचं आहे म्हणते. आता मी बोलू तर काय बोलू? मग बॉसनं तिला नोकरीवर ठेवलं, दोघं दोघं ठेवू नाही शकत म्हणजे मी, आणि मला काढून टाकलं. तू येऊ नको म्हणे सुमित. म्हणजे एवढ्या वर्षाची माझी मेहनत पाण्यात गेली, एवढी इमानदारीनं काम केलं मी तिथं. इमानदारीचा जमानाच नाही बाबू. तू जेवढी इमानदारी दाखवशील लोक तुला तेवढा त्रास देतील. आणि जर तू बेमानी करशील तर तुला त्रास नाही देईल, डोक्यावर घेऊन जातील लोक. पण फरक एवढाच आहे की आपले कर्म आपल्याला भरावे लागते. वाईट केले तर वाईट करून चांगले करू, चांगले केले तर त्याचा परिणाम चांगलाच होते, वाईट केले तर त्याचा परिणाम वाईटच होते. वाईटाचं कधी वाईट होते, चांगल्याचं कधी चांगलंच होते बाबू. बाबा, आपण फळाची अपेक्षा करतच नाही ना. आपलं काय म्हणणं आहे का, चांगलं करत राहा फक्त. जे भेटायचं आहे ते भेटणच, चांगलं भेटो वाईट भेटो काही भेटो, आपल्या नशिबात असेल ते भेटणच आपल्याला. पण बाबा, माझ्या नशिबात काही अशीच बायको लिहिली होती काय? या कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत. आता पहा बरं, 2 दादाच्या बायका व्यवस्थित भेटल्या. बाबू त्या आम्ही पाहिल्या, हे त्या पाहिली. मग कसं निर्णय कसा नाही चुकणार? त्या कुठची पाहिली कॉलेजमधली. जर ती तुझ्या मागे लागू शकते तर तेव्हा अजूनही कोणाच्या मागे लागू शकते. लागू शकते का नाही लागू शकत? या त्या विचार पहिले केला नाही तेव्हा तुला समजलं नाही. तुला आम्ही म्हटलं होतं का करू नको बाबू ती पोरगी? तू काय म्हणे नाही बाबा नाही आई, मी करतो, पोरगी चांगली आहे, असं आहे तसं आहे. ठीक आहे म्हटलं बा. आता दिसून राहिली पोरगी पाहायला चांगली, असं नाही म्हटलं चांगली घ्या म्हटलं करून. निर्णय चुकला बाबा माझ्या, काय करू आता. जाऊ दे, आता झालं ते झालं. मग आता तू एक काम कर, सोडचिठ्ठी घेत असेल तर देऊन दे तिले. नाही तरी ते तुला फोन नाही करू दे, काही नाही तर सोडचिठ्ठी देऊन दे. आणि तू लग्न करून घे दुसरं. काय करतो, थांबतं काय? तिची वाट पाहत आयुष्यभर थांबशील काय? पुरं वय निघून चाललं जाईल ना मग. बाबा, आता मनही करत नाही. असं वाटते का आता हे अशी आहे, दुसरी आणली तर ते कशी निघन ना, काय निघन. हे आम्ही पाहून देईन ना तुझ्यासाठी. आम्ही पाहून देईन, तू काय टेन्शन घेतो त्याचं? पाहू ना बाबा, मग काय करायचं आहे तर. ठीक आहे कर ना, विचार कर ना. विचार करायसाठी आपल्याला भरपूर वेळ आहे ना. बाबा बोलते, बाबा बरोबरच बोलून राहिले. बाबा चुकीचं तर काही बोलून नाही राहिले. काय करून राहिले समजून नाही राहिलं काही. काय रे होय, काय काम करून राहिला का मजाक करून राहिला, काय करून राहिला तिथं? दादा कामच तर करून राहिलो जी. हे इथं उचला लागते ना, हे उचलून द्यावं लागते ना तिकडे. हात चालू ना मग पटपट. सर तुम्ही इतके पैसे कशाला दिले मला? खूपच सगळे पैसे देऊन दिले तुम्ही मला. परी, ठेवून घे जवळ. गरज पडते पैशाची, पैसे होते. पैशाची कधी गरज नसते माणसाले. जवळ ठेव. आणि हे पैसे तुझ्याच मेहनतीची होय. तू म्हटलं एवढी मेहनत करतो. हो पण तुम्ही पगार देता ना मला. मग पगारच्या व्यतिरिक्त पैसे दिले ना तुम्ही मला आता. मग ह्या पैशाची गरज नाही का तुला आता? नसन तर राहू दे मग. हे पैसे मी तुला शॉपिंग करायला दिले. तुला काय खरेदी करायचं आहे काय नाही करायचं आहे तू सगळं खरेदी करू शकतो या पैशानं. खरंच बॉस, तुम्ही माझा एवढा विचार करता? असं आहे, आजपर्यंत मला सुमितनं कधी एवढे पैसे दिले नाही. हे घे पैसे परी, तू शॉपिंग कर की काही कर, काहीच नाही, कधीच नाही. मी स्वतः जायची आणि स्वतः आणायची मला काय आणायचं ते. पण त्यांनी असं स्वतःहून कधी असं मला म्हटलं नाही की चल परी तू घे, असं तसं काहीच नाही म्हटलं. आता याच्यात कसं आहे, तुला जे काही घ्यायचं आहे ते तू घेऊ शकतो. त्याच्यानंतर तुला समजतेस काय घ्यायचं काय नाही, काय करायचं आहे आपल्याला काय नाही, नाही काय? हो सर, खूपच छान आहात पण तुम्ही खरंच. माझा नवरा ना माझा विचारच करत नाही काय. बरे तू किती त्याचं नाव नको काढत जाऊ बार बार. मला ना चांगलंच वाटत नाही तू जेव्हा त्याचं नाव काढतो सुमितचं. तर काय कामाचा आहे तो? तूच सांग. एक चांगलं घर नाही देऊ शकत तुला, चांगली शॉपिंग नाही करून देऊ शकत, तर काय कामाचा तो? कामाचा तर नाहीच म्हणा तो, पण शेवटी मी पसंत केलेला आहे ना त्याला, म्हणून तर. आणि माझं वेगळं मॅटर आहे सर, त्याच्यामुळे ना तुम्हाला मी सांगून पण नाही शकत आता. सांग ना, का नाही सांगू शकत? कर माझ्याजवळ मन हलकं. मी काही नाही म्हणणार, कुठेच काही नाही म्हणणार. कसं आहे ना सर, माझे जे पप्पा आहे, माझ्या पप्पानी सुमित त्यांना खूप आवडला ना, तर त्याच्यामुळे सगळी प्रॉपर्टी आहे माझ्या नावाने. पण मला सुमित सोबतच राहावं लागणार, माझी इच्छा असो किंवा नसो. ज्या दिवशी मी सुमित सोबत संबंध तोडले ना, त्या दिवशी पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही बेदखल होऊन जाईल आणि सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल. म्हणून मी त्याच्यासोबत राहत आहे. नाही तर मला काही इंटरेस्टच नाही आहे त्या माणसात.
हो. अच्छा. प्रॉपर्टी भरपूर आहे मग तुझ्या पप्पाकडे नाही? हो, खूप सगळी प्रॉपर्टी आहे माझ्या पप्पाकडे. तर मग मी कशी एकुलती एकच आहे ना माझ्याकडे. मला बहीण नाही, भाऊ नाही, कोणीच नाहीये. एकटीच आहे मी. लहानपणापासून माझी आई पण गेली, वारली, आणि मी पण एकटीच राहिली. त्याच्यामुळे कसे माझे पप्पा माझा खूप लाड करत होते. मग मी एक दिवस सुमितला नेलं त्यांच्याकडे, की मला या मुलाशी लग्न करायचं आहे. तर ते म्हणाले की ठीक आहे, कर. पहिले त्यांनी त्याची परीक्षा वगैरे घेतली. तर तो म्हणाले नाही, मला काहीच नको, असं तसं म्हटलं त्याने. आणि आता पण त्याला खरोखर काही नकोच. तर मग असं म्हटलं, आणि पप्पानी त्याला होकार दिला. होकार दिला आणि आमचं लग्न लावून दिलं. नंतर ते प्रॉपर्टी पूर्ण पप्पांनी माझ्या नावावर केली, पण ते आता शॉर्ट घालून ठेवली. मग आता त्या अटीनुसार मला चालावं लागते ना. असं आहे ते मग नाही. म्हणूनच तू त्याला सोडून नाही राहील नाही. पण मी काय म्हणतो परी, जर समजा त्याला माहीतच नाही ना आपण काही केलं इकडे, तर काय फरक पडते? मी काय म्हणतो, चाल ना, मी तुला फिरायला नेतो ना. माझ्या फार्म हाऊस पाहिलं का? त्या फार्म हाऊसवर जाऊ ना आपण. नाही नाही सर, कशाला? काही गरजच नाही आहे ना. इथेच बसा ना. इथे बसून बोला वगैरे तुम्ही. आणि जेवण करायचं असेल तर जेवण पण करा. आणि मला ना आता आराम करायचा आहे. मी खूप थकली आहे. आय एम सो टायर्ड. तर मला ना आता थोडा आराम करू दे सर तुम्ही. आणि तुम्ही थांबता की जाता, तर ते पण सांगा मला. परी, एक गोष्ट बोलायची आहे मला, बोलू काय? हो हो सर, बोला ना. काय झालं बोलायला? का नाही बोलणार तुम्ही? बोला बोला. परी, मला तू खूप आवडतं, खूपच. आणि अशी तू मुलगीच नाही की तू कोणाला आवडणार नाही. जोही तुला पाहिलं ना पहिल्यांदा, तो पण वेडा होऊन जाईल. मला तू खूपच आवडतं. काय म्हणू याला, हो म्हणू की नाही म्हणू? सध्या काही ना काही नाटक करावं लागेल मला. हो हो सर. हो का? तशी पण मी कोणाला पण आवडते. कोणाला पण आवडो की नाही, पण मला खूपच आवडली आहे तू. सर तुमची वाईफ नाही आहे का? ते गेली का देवाघरी? नाही नाही, लग्नच नाही केलं मी. माझं लग्न झालंच नाही अजून. मी कुवारच आहे. लग्न व्हायचं नावच नाही. ते कसं झालं, मला जोपर्यंत योग्य मुलगी भेटत नव्हती, तोपर्यंत मला लग्नच करायचं नव्हतं. आणि जेव्हा मी ठरवलं होतं की जेव्हा मला योग्य मुलगी मिळणार, तेव्हाच मी लग्न करणार. पण इतकी एज झाली तुमची, आणि तुम्ही लग्न नाही केलं म्हणता. करायला पाहिजे होतं ना आतापर्यंत. आता कोणती मुलगी मिळणार तुम्हाला? आता तर थोडी एजेडच मिळेल ना. नाही नाही, मला तर मुलगी चांगली मिळते. चांगली मिळते आणि मिळणार. एवढं सगळं आहे माझ्याकडे. मी तर सगळं लुटून देणार तिच्यावर. हो, जे मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल ना, तिच्यावर मी माझी पूर्ण प्रॉपर्टी लुटून देईल. आणि तुला माहीतच आहे परी, माझ्यावर प्रॉपर्टी किती आहे ती. बरोबर नाही का? अशी मुलगी मी शोधून राहिलोय आता. हो हो बॉस, ते बरोबर आहे मात्र तुमचं. तुमच्याकडे इतका पैसा, इतके सगळे फ्लॅट, इतके घर, सगळं काही, ऑफिस वगैरे सगळं काही आहे तुमच्याकडे. तुम्हाला कोण नाही म्हणणार आहे? कोणी पण मुलगी लग्न करेल तुमच्याशी. चल मग परी, येतो मी आता. काय, भेटू आपण उद्या. उद्या ऑफिसमध्ये भेटू. नाही तर मग उद्या आपण कुठेतरी फिरायला जाऊ. चालतं का? लॉंग ड्राईव्हवर चालतं का माझ्यासोबत? वाव सर, लॉंग ड्राईव्ह मला खूपच आवडते. येईल मी नक्की. पण ऑफिसचं काम मग? ऑफिसचं काम करायला आहे ना, लोक नाही का ऑफिसमध्ये, ते करते काम. तिकडून आल्यावर पाहू मग बाकीचं. तयारीत राहायचं उद्या. काय? ओके ओके सर, नक्की नक्की येणार मी. गेली पण बस. पण खरंच हा माणूस किती चांगला आहे, साधा भोळा आहे बिलकुल. सगळं काही खरं सांगून देतो. अजून पण लग्न व्हायचं आहे वगैरे, सगळं सगळं खरं सांगून देतो मला. किती छान ना. एवढे मोठे पैसे पण दिले मला खर्चायला. ठीक आहे, आता याचं काय करणं, मी शॉपिंगच करून घेते. नाही तर काय गरज आहे मला पैशाची? बॉस आहे ना. मला तर असा माणूस मिळायला पाहिजे होता लग्न करून. खरंच. गेला का तुझा बॉस? नाही, पैसे देऊन गेला असं आहे ना. त्याची भूक काय आहे ना, सगळं माहिती आहे मला. त्याची नजर काय आहे, त्याची भूक काय आहे, सगळं माहिती आहे म्हटलं परी. तू अजून आंधळीच आहे. तुझे डोळे उघडाले ना, लेट टाइम आहे अजून. सुमित, जास्त बोलू नको हा. बॉस तसा नाहीये, तुला मी कितीदा सांगितलं. बॉसने मला कधी म्हटलं नाही. अजूनपर्यंत त्यांचं लग्न झालं नाही, पण त्यांनी मला म्हटलं काय की परी मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून. कोणा म्हटलं तुला बॉसचं लग्न व्हायचं आहे म्हणून? हा, कोणा म्हटलं? मी स्वतः गेलो होतो बॉसच्या घरी. बॉसची वाईफ पाहिली आहे. हा, त्याचे मुलं पाहिले आहे. मोठे मोठे मुलं आहे म्हटलं त्यांना. आणि तू म्हणतो त्या माणसाचं लग्न व्हायचं आहे? लहान आहे का तो माणूस वयानं? खोटं नको बोलू सुमित. तू बिलकुल खोटं बोलू नको माझ्यासोबत. बॉसचं लग्न व्हायचंच आहे. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझं लग्न व्हायचं आहे, मी कुवारच आहे, आणि मी मुलगी बघत आहे, आणि मला अजूनपर्यंत चांगली मुलगी मिळाली नाही. हो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग तो बॉस तुला नक्कीच फसवून राहिलाय. समजलं? नाही तर त्यांना सरळ सांगितलं असतं का माझं लग्न झालंय. समजलं? चल, मी तुला नेईन बॉसच्या घरी एक दिवस. पण तुला तर डोळेच बंद आहे, तर काही विषयच नाही आहे ना, नाही का डोळे उघडण्याचा. आणि हे जी सगळी प्रॉपर्टी आहे ना, हे बॉसच्या बायकोची आहे म्हटलं. बॉसची स्वतःची नाही आहे. ते सगळं कारभार सांभाळते, म्हणून त्याच्यावर पैसा असते. नाही ते हिसाब त्याच्या बायकोचा आहे म्हटलं. तू तू ना काही पण बोलतो, तुला माहित काहीच नाहीये, पण तू खूप काही बोलत आहे म्हटलं. काहीच गरज नाही त्या माणसाविषयी वाईट बोलण्याची. तुला नसं राहायचं, नको राहू. पण काही बोलू नको असं गलत सरत त्या माणसाबद्दल. तू आंधळी झाली, आंधळी. एकदम पूर्ण आंधळी झाली आहे. पैशासाठी, फक्त पैशासाठी. पैशासाठी तू काही करू शकतो, एवढं मला माहित झालं आज.
की तू पैशासाठी स्वतःला विकू शकतो म्हटलं परी. काय करू मग? घुटू घुटू मरू का तुझ्यासोबत? हा, तू काय देताय मला? आणि त्यांनी पैसे दिले तर तुझ्या जीवावर येत आहे आणि मला सांगत आहे तुझ्या नावाने बसू का तिथे? काही गरज नाही मला बसण्याची. मी तर काय म्हणते, बॉसने जर म्हटलं ना मला की लग्न करून घे, मी लग्न पण करून घेणार म्हटलं त्यांच्याबरोबर. लग्न करून छानपैकी मस्त अर्ध्या प्रॉपर्टीची मालकीण होऊन जाईल. सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊन जाईल मग. फुटकी कवडीने देतो तुले. तुला काय वाटते तुझ्या नावानं करून देतो तो प्रॉपर्टी? त्याच्याच नावाने मी ऐकतो, तुझ्या नावानं काय करून देणार आहे तो? एवढे वर्ष झाले मी तिथं काम करून राहिलो, मला म्हटलं हर एक एक गोष्ट माहिती आहे म्हटलं बॉसची, समजलं? म्हणूनच तुला सांगितलं ना मी का असं कदम उचलू नको म्हणून. कितीतरी पोरीसोबत खेळला म्हटलं बॉस. हे तू तू सुटून राहिली, सुटका झाली तुझी. का त्याला माहित आहे का मी चांगला नाही आहे म्हणून, म्हणून तो तुझ्यासोबत एवढी हे करून नाही राहिला म्हटलं. नाही तर जबरदस्ती करायला वेळ लागत नाही. मला काही नाही करायचं त्या गोष्टीचं. तुला काय काम आहे माझ्यासोबत ते बोल. मला कामं एकच आहे का मी डिवॉर्स घेतो तुझ्यासोबत, समजलं? डिवॉर्स घेतो आणि दुसरं लग्न करतो. तू तुझी जिंदगी पाय, मी माझी जिंदगी पाहतो. तुला माहित आहे ना सुमित, तू मला काय अडून मारत आहे? मला पण माहित आहे आणि तुला पण माहित आहे. कारण की माझ्या पप्पांनी पहिलेच अट ठेवलेली आहे की ज्या दिवशी तुझं माझं लग्न तुटून जाईल त्या दिवशी सगळी प्रॉपर्टी ट्रस्टला जाईल, समजलं? म्हणून तसं करत आहे ना आता. मला तर प्रॉपर्टीशी काही घेणं देणं नाही काय. मला चांगली बायको पाहिजे. अन बाबांना ते मला सांगितलं, बाबाच्या मित्राची पोरगी आहे म्हणते, तर ते पाहुणे येणार आहे मला पाहायसाठी. त्याला सरळ सरळ स्पष्ट सांगणार आहे मी, अशी अशी गोष्ट आहे, त्या बायकोसोबत मला काही संबंध आहे नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधी भेटायला येजोही नको. म्हणून म्हटलं मला डिवोर्स देऊन दे आणि मोकळं कर. तू वरच्या मागं फिर, नाही तर कोणाच्या मागं फिर. हो, तुझ्या घरचे तसेच टपले आहे की केव्हा केव्हा माझी जिंदगी खराब करून टाकेल म्हणून. जसं की त्यांचं मी सगळं ते खाऊनच घेतलेलं आहे. माझ्या घरच्याला बोलायची गरजच नाही आहे, समजलं? तू याच्यानं मला दूर झालो होतो म्हटलं मी. तू याच्यानं त्या तिकडे राहून राहिलो होतो. बाबांना मला पहिलेच नाही म्हटलं होतं करूच नको मला त्या पोरीसोबत लग्न. पण नाही, माझी मती मेली होती ना, म्हणून त्यासोबत लग्न केलं. शेकून घेतली स्वतःची. मग त्यांनी का काढून दिलं मला घरातून? त्यांनी घरातून काढलं नसतं ना सुमित, आज ही कंडिशन नसती. हा, किती वाईट दिवस भोगले आपण. हा, बरं आहे त्या बॉसचं. आणि तुला ते पण चांगलं वाटत नाहीये की बॉस माझ्यासाठी करत आहे. तुझ्यासाठी केलं असतं तर तुला चांगलं वाटलं असतं, पण माझ्यासाठी करत आहे ना, ते तुला आवडत नाहीये म्हटलं बिलकुल. चांगल्या मार्गाने केलं असतं की नाही एखाद्या चांगल्या माणसानं, तर आवडलं असतं, जरूर आवडलं असतं. पण अशा हरामी माणसानं केलं ते नाही आवडत. आणि कोणालाच आवडणार नाही, आणि कोणतीच बाई घेणार नाही. जे बाई खरोखर इमानदार असन ते घेणारच नाही अशा निर्लज्ज माणसाची प्रॉपर्टी. तू ना सुमित जा इथून, माझं डोकं खाऊ नको. मी दिवस देणार नाहीये. नाही म्हणजे नाही. तुला लग्न करायचंय, काय करायचं तू करू शकता. तसं नाही करणार मी लग्न. आता मी तुझ्या पप्पाच्या घरी जाईल, समजलं? हे सगळी हकीकत तुझ्या पप्पाला सांगतो आता. आतापर्यंत सांगितली नाही, पण आता सांगितल्याशिवाय राहणार नाही म्हटलं. पप्पाला कशाला सांगत आहे? काही गरज नाहीये पप्पाला सांगण्याची. तुला म्हटलं का मी? हा, पप्पा माहिती आहे ना तुला कसे डेंजर आहेत म्हणून. इथे येईल म्हटलं मला बोलायला. आणि काही गरज नाहीये. मी बस सोबत राहणार म्हणजे राहणार. काही गरज नाही म्हणजे कोण नाही सांगणार? त्याला माहित नाही पाहिजे का त्याची पोरगी काय करून राहिली म्हणून? त्याला तर वाटत असेल ना का हे एका ह्याच्यातून सुटली, आता दुसऱ्या ह्याच्यात काही असं नाही, चांगली राहत असं आता घरात. आणि तसंही तुला कुणी जाड्यात लवकर लटकवू शकते हे तुझ्या पप्पाला माहितच आहे. म्हणूनच त्या पप्पाने ही अट ठेवली आहे. कारण की या पोराची जिंदगी खराब नाही झाली पाहिजे म्हणून. म्हणून अशी अट ठेवली आहे म्हटलं तुझ्या पप्पानं परी. असं मला पहिलेच माहीत झालं असतं तू अशातली पोरगी आहे तर मी कधीच त्यासोबत लग्न केलं नसतं म्हटलं. चल मी जातो, भरपूर काम आहे मला काय. आणि हे नको समजू बॉसनं मला नोकरीवरून काढलं म्हणून माझ्यावर काम नाही आहे. भरपूर काम करू शकतो म्हटलं मी. आणि असे 10 ऑफिसमध्ये काम करू शकतो. आणि कोणी मला ठेवते म्हटलं कामावर. पण तुझ्यासारख्या पहिले कोणी नाही ठेवत. तुझ्यासारखी पहिले तर घरातही उभं करत नाही लोक. हो, म्हणूनच जडत आहे तुझी, हे मलाही माहित आहे. तुला कामावरून काढलं आणि मला कामावर ठेवलं, बस हे खरोखर आहे. तरी पण मी तुला म्हटलं की ठीक आहे, मी काम करते. एवढे वर्ष तू काम केलं, मी घरी राहिले. आता मी कामावर जाते, तू पण घरी राहा. काय बिघडलं असतं? एक बाई करू शकते सहन, माणूस का नाही करू शकत? सहन करायचा काय विषय आला तिथं? हा, मी कोणता अत्याचार केला तुझ्यावर? कधी केला काय? कधी हात उचलला? कधी तुला काही घेऊन नाही दिलं? जेवढा पगार आला तेवढं तुझ्यावर उडवला म्हटलं. हा, आता आता माझ्याजवळ काहीच नाही राहिलं म्हटलं, कुठकी कवडी नाही राहिली, सगळं तुझ्यावर उडवून टाकलं. आणि आता तुम्हाला सोडून चालली, हे तुला शोभते काय? सगळं शोभते मला. हो, सगळं सगळं शोभते मला. आता माहितीये का, हा जो बंगला आहे ना, हा पण माझ्या नावावर करून देणार आहे बॉस. हो, तुला काय माहित आणि काय काय मिळते ते पण मला सगळं माहिती आहे म्हटलं. कर ना, ठेव ना विश्वास, ठेव ना त्याच्यावर. मला काय करावं लागते? लय पाहिलं मी पुरी रडतानी. हा, पहिले तर भली मजा करून घेते, हा पैसे घेऊन घेते मस्त घर. ह्या घरात ते तू पहिली थोडी आली, ह्या घरात 3-4 पोरी आल्या आतापर्यंत. हा, त्याच्यानंतर त्या पोरीची जिंदगी खराब झाली. त्याच्यानंतर मग ते सोडून चालल्या गेल्या, जॉबही सोडल्या आणि बॉसही सोडल्या. बर, चालू आहे आता त्याच्या जिंदगीत खुश आहे. ते आता हे जिंदगी कधी पलटू नाही पाहत नाही. अशा मी तुला 2-4 पोरी दाखवू शकतो, माहिती आहे मला तेवढी पोरी. कोणी आहे का घरात? कोण पाहिजे तुम्हाला? कोण पाहिजे मॅडम? नाही, मी इथं कामासाठी आली आहे. आई येत असते ना, तर आईची आज तब्येत खराब आहे ना, म्हणून मी आली झाडू पोछा करायसाठी. अच्छा अच्छा, त्या कामवाल्या काकूची पोरगी आहे का तुम्ही? ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काम करता? तुम्ही कॉलेज वगैरे वगैरे नाही जात का? जाते ना, कॉलेजही करत आहे. पण जेव्हा आईची तब्येत खराब असली तेव्हा मी घरचे पण काम करते, घरगुती सगळे कामं करते.
आणि आता यावर्षी डिग्री चालू आहे माझी. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. जा ना अंदर. तिकडेच आहे सगळं. वहिनी आहे अंदर, आई आहे. मागून घ्या तुम्हाला काय पाहिजे तर. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. एवढी चांगली पोरगी झाडूपोछा करायला येते आपल्या घरी, मला माहीतच नाही. म्हणजे ह्या काकूची पोरगी आहे मग ही. चांगली आहे पोरगी. परीपेक्षा तर 10 पट चांगलीच दिसून राहिली खरंच. परी तर वाया गेली आहे पूर्ण. नाही पण मला विचार नाही करावा लागेल असा. मी पहिले परीचं हे पाहावं लागेल ना मला. तिच्या बाबाच्या घरी जाच लागेल मला. जाऊनच पाहतो आता. कुठं रे, कुठं चालला? बाबा येतो थोडासा बाहेरून. बरं, ये लवकर जो. काय म्हणते वहिनी, तब्येत कशी म्हणते आता? बरोबर आहे आता, सगळं व्यवस्थित आहे? बरी आहे बापूजी आता. तशी बरी म्हणजे व्यवस्थितच आहे तरी. तुमचं काय म्हणते तुम्ही सांगा ना. माही तर तब्येत होऊनच जाईन चांगली, पण तुमची मनस्थिती कधी होईल चांगली? मी काय सांगू वहिनी, माझी तर जिंदगी खराब झाल्यासारखीच झाली आहे. नाही काय, इकडे धड ना तिकडे धड असं झाल्यासारखं झालंय. बापूजी मी तर म्हणतो तुम्ही सोडून द्या तो नांदा तर तिचा परीचा. ते परी हे पा आजही सारखी राहील तरी उद्या अजून तशीच करते. यात तिची दुसरी चूक आहे म्हटलं. तुम्ही केव्हापर्यंत तिची एवढा मोठा गुन्हा करून तरी चूकच समजाल. चूक समजू समजू केव्हापर्यंत तिला माफ कराल तुम्ही? आता तिला माफ करू नका. आता ते तिचं काय म्हणते, तिचा नान सोडा आणि दुसरं लग्न करा आता तुम्ही. बरोबर बरोबर सुनबाई, मी हेच म्हटलं याले. लहान सोडून दे म्हटलं तिचा आता तो, आणि तू करून घे म्हटलं लग्न. काय मॅम मित्राची पोरगी तशी. मामाजी एक गोष्ट बोलू काय? बोला ना सुनबाई, एक काय दोन बोला. मामाजी हे जे पोरगी येते कधी आज पोरगी आली, हे कामवाली येत नाही का ते काकू, त्याची पोरगी होय. काय वाईट आहे त्या पोरी? चांगली आहे, शिकली सवरली भरपूर आहे ती पोरगी. आणि हे श्रीमंताच्या पोरी केल्यापेक्षा गरीबाची पोरगी केली तर काय वाईट आहे? तिची जिंदगी सुधरून जाते नाही काय? नाही बापूजी, पोरगी तर पाहिली तुम्ही, कशी वाटली तुम्हाला? पोरगी चांगली आहे वहिनी तशी. असं काय, चांगली आहे का पोरगी? आपल्याच घरी आली आहे काय? हा हा, घरी आली आता. ते काकूनी आली तर पोरगी आली. काय हरकत आहे मग? पाहू विचार करून तिच्या आईने बोलून पाहू आपण असं. नाही सध्या थांबा मामाजी. कसं आहे एकदम विचारणं बरोबर नाही आहे. आता तिले 4-8 दिवस तर उद्या आपल्या घरी येऊन मग विचारपूस करू. नाही तर मग त्या पोरीला विचारतो मी. हा वहिनी, तिला काही आयडियाने विचारा तुम्ही. काय करते काय नाही, कुठं काही आहे का काय, असं तसं विचारपूस करा. मगच आपण समोरचा पाऊल उचलू. कारण आता ही एकदा चोट खाल्ली माणसानं, डबल डबल नाही खायची आहे. ठीक आहे ना बापूजी, तसं विचारपूस करतो ना. चला बा मग आपले बहीण भाऊ असं आहे कहाणी नाही. अशा आहे सुमित बापूजीची स्टोरी. बिचारी दुखी आहे सध्या. चला मग पहा आता उद्याचा व्हिडिओ. उद्याच्या व्हिडिओत आपल्याला भरपूर कमेंट करा आजच्या व्हिडिओत. आणि उद्या आपण नाव घेऊ. उद्या सगळ्याचे नाव घेऊ आपण. आज सगळे माझे बहीण भाऊ कमेंट करा तुम्ही. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हाईप द्यायला विसरू नका. आणि आपली विदर्भाची चुगली ते पण पाहत जा.